नमस्कार मुलांनो, आज आपण पुन्हा एक वर्कशीट पाहणार आहोत. त्या वर्कशीटमध्ये गाळलेले शब्द आहेत आणि बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर दिले, त्यातलं आन्सर तुम्ही चूज करायचं आहे. पहिला शब्द आहे काव. काफव होणार नाही, कासव म्हणजे इथे येणार स. का स व. नंतर डू, काडू, झाडू. आणि असं तुम्ही अक्षर चूज करायचं की ज्याचा अर्थ लागेल. आता काडू मी शब्द टाकलं तर काडू काय होतो अर्थ? काहीच नाही. म्हणजे मिनिंगफुल अर्थ तयार व्हायला पाहिजे, तरच तो तुम्ही त्यातनं चूज करू शकता. झाडू म्हणजे ब्रूम, आपण घरामध्ये कचरा काढण्यासाठी वापरतो. तराट काय असतं? काहीच अर्थ लागत नाही. तराजू. तराजू म्हणजे भाजीवाल्याकडे वजन काटा असतो, त्याला म्हणतात तराजू. नंतर रुल. रुकाल नाही तर रुमाल. रुमाल म्हणजे हँकरचीफ. मिरच्या. मिरच्या काय असतं? मिरची. बरोबर, मिरची. आपण जेवणामध्ये तिखटासाठी आपण त्याचा वापर करतो. रम. कॉरम. कॉरम काही अर्थ लागत नाही. कॅरम. कॅरम म्हणजे काय आहे? आपल्या खेळाची वस्तू आहे. टाटा. काही अर्थ लागत नाही. बटाटा. बरोबर, मग इथे येणार बटाटा म्हणजे पटॅटो. आपण बटाटा वडा खातो, बटाट्याची भाजी खातो. फणस. फणास. फणास काही होत नाही. फणस. फणस म्हणजे काय? जॅकफ्रूट. हिंदीमध्ये त्याला म्हणतात कटहल. आशिष. आशिष पण नाव होऊ शकतं. आणि म्हणजे तुम्ही हे पण लिहू शकता किंवा आकाशने. आपण आकाश लिहूया. कोंबढा. कोंबढा नसतो तो, कोंबडा. त्यानंतर आता शब्द दिले आहेत, त्या शब्दांना आपण मात्रांमध्ये लिहायचं आहे. पो. आता पोची मात्रा मी शिकवली नाही आहे, तरीसुद्धा मी दाखवते कसं लिहायचं. एक काना एक मात्रा पो असतं. पोपट. 17 म्हणजे 17. रला एक काना रा, 17. जिलेबी. जला पहिली वेलांटी जी. लला एक मात्रा, आपण मात्रा शिकणार आहोत. बला एक काना, बला एक दुसरी वेलांटी, आपण दुसरी वेलांटी शिकली ना, जिलेबी. त्यानंतर इथे टोपली दिलेली आहे, काही शब्द आहेत त्याच्यात आणि इथे दिलेले आहेत 2 टोपल्या. आता हे काय लिहिलेलं आहे? पिण्याच्या वस्तू दुसऱ्या टोपलीत टाका. मी टाकून दाखवले आहेत, तुम्हाला पुन्हा लक्षात घ्यायचं की काय आहे. परत आपण शब्द वाचूया. लस्सी. लस्सी दही ताकापासून बनवतात लस्सी. काकडी, ताक. पेन, सरबत, साडी, दूध. स्कूटर, शाळा, पाणी, दुकान. खीर, बटाटा वडा, आमरस. आता याच्यामध्ये आपल्याला पिण्याच्या वस्तू म्हणजे आपण पितो, ड्रिंक. तर पिणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत किंवा पिणाऱ्याचे कोणते पेय आहेत? आता ह्याच्यात दिलेलं आहे मी. लस्सी, सरबत, दूध, पाणी, खीर, ताक, आमरस. ताक हे दह्यापासून बनवलं जातं
आता हा प्रश्न तुम्हाला फक्त दिला आहे की पिण्याच्या वस्तू, म्हणजेच पिण्याची पेये पण होऊ शकतात. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला येऊ शकतात की खाणाऱ्या वस्तू, आपण खायच्या वस्तू कोणत्या आहेत त्या ओळखा, असंही येऊ शकतं तुम्हाला. किंवा आपण जे कपडे घालतो त्या कपडे, यातले घालणारे कपडे कोणते आहेत, किंवा घरातली भांडी यातली कोणती आहेत, खेळणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत, असंही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रॅक्टिस करायची आहे. आणि इतर तुम्ही ह्याच्यामध्ये वेगळे शब्द टाकून आईला किंवा प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. मग याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर या स्वाध्यायाचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काही प्रश्न असतील, कन्फ्युजन असेल तर कमेंट्स करा. थँक्यू.